नमस्कार मित्रांनो, जीएसटी रिटर्नची पेनल्टी देण्यापेक्षा हा व्हिडिओ एंडमध्ये बघणं तुमच्या फायद्याचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ॲज अ बिझनेसमन तुम्हाला काय काय जीएसटीचे कंप्लायन्स करायचे आहेत, त्याच्या ड्यू डेट काय आहेत, नाही केलं तर किती लेट फी लागेल, तुम्ही जर कंपोजिशन स्कीम असाल तर काय काय प्रोसेस तुम्हाला फॉलो करावं लागेल, सगळं डिटेल मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स आहेत, जे कोणी स्टुडंट्स आहेत, जे जीएसटी शिकत आहेत, जे बिझनेसमध्ये अप्लाय करत आहेत, त्यांच्यावर व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हे जे मी अजून 2 व्हिडिओ बनवलेले आहेत ते बघायला विसरू नका. प्लस तुम्ही आमच्या चॅनलला जर फर्स्ट टाइम असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो बेसिकली ॲज अ बिझनेसमन सगळ्यात महत्त्वाचा जो रिटर्न्स असतो तो असतो GSTR 1, मग असतो 2B आणि मग असतो 3B. ठीक आहे. सो बेसिकली पहिले याच्यातला डिफरन्स काय तुम्हाला सांगतो. तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला बघितला होता की माझा जो आउटपुट GST आहे मायनस इनपुट GST is equal to GST payable. This is the simple formula. I hope it is known to everyone. ठीक है. Now what is meaning of output? It means sales. It means purchase. सो मी तुमच्याकडनं जो GST कलेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये मी मायनस काय करणार, माझ्या परचेसवर जो मी GST दिला आहे तो मायनस करणार आणि डिफरन्स मी काय करणार, गव्हर्नमेंटला पे करणार. दॅट इज माय पेएबल. आता हे जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये थेरॉटिकली सांगितलं, हे जर प्रॅक्टिकली तुम्हाला रिटर्न फाईल करावं लागतात. तो सेल्सचा जो पहिला रिटर्न असतो त्याला म्हणतात GSTR1. इट्स अ रिटर्न ऑफ आउटवर्ड सप्लाय. परचेसचा जो रिटर्न असतो तो असतो GSTR2B. आणि हा जो असतो फायनल पेएबल ह्याचा रिटर्न असतो GSTR3B. सो द फर्स्ट रिटर्न विच इज GSTR1, इट्स ऑल अबाउट युअर आउटवर्ड सप्लाय. 2B is your inward supply and 3B is your payable. सो ह्याच्या डेट हे 3 तुम्हाला कंप्लायन्स करायचे आहेत. आता ह्याच्या नॉर्मली डेट्स काय असतात, आय एम टॉकिंग ॲज पर बेअर ॲक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. सो हे जी डेट असते, आता ह्या ज्या डेट तुम्हाला मी सांगतोय दिस इज ॲज पर बेअर ॲक्ट. ओके, यामध्ये गव्हर्नमेंटने एक्सटेन्शन दिलेले आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. हे जी डेट असते 10th ऑफ द नेक्स्ट मंथ. ह्याची डेट असते 15th ऑफ द नेक्स्ट मंथ आणि ह्याची डेट असते 20th ऑफ द नेक्स्ट मंथ. हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे, हे चेंज होऊ शकतं. ठीक आहे. सो दिस इज ओनली फ्रॉम थिअरी पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि यामध्ये गव्हर्नमेंटने काही काही एक्सटेन्शन दिले ते तुम्हाला सांगणार. जर तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये असाल तर प्रोसिजर वेगळी आहे. देन 3Bला 3 डेट्स आहेत, 20 पण आहे, 22 पण आहे, 24 पण आहे. इथं जे मी 1 लिहिली आहे GSTR1ची 10, ती ॲक्च्युली 11 आणि 13 आहे. बट दिस इज अकॅडमिक पर्पज. दीज आर द 3 ड्यू डेट्स. ओके, तो फर्स्ट आय विल गिव्ह डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय. कारण का माझा जो सेल आहे तो तुमचा परचेस आहे. सिमिलरली तुमचा जो सेल आहे तो कोणाचा तरी परचेस आहे. सो इनिशियली यू विल फाईल GSTR1. हा फाईल कधी होतो, अगल्या 11th ऑफ द नेक्स्ट मंथ. ॲज अ सेड 10th इज अ बेअर ॲक्ट डेट. आणि तुम्ही जर QRMP स्कीममध्ये असाल तो 13th ऑफ द नेक्स्ट मंथ. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला द्यायचं काय, प्रत्येक सेल्स इनवॉइसचे डिटेल द्यायचे आहेत. B2B किती आहे, B2C म्हणजे बिझनेस टू बिझनेस असेल तर प्रत्येक इनवॉइस तुम्हाला सेपरेट मेन्शन करावं लागेल, कारण का त्यांना त्याचं क्रेडिट घ्यायचं आहे. पण माझं जर एंड युजर आहे, जो कन्झ्युमर आहे, तर तुम्ही कन्सॉलिडेटेड इनवॉइस पण बनवू शकता. ठीक आहे. कारण का तुम्ही रिटर्न कसं फाईल करतात त्या बेसिसवर समोरच्याला त्याचं क्रेडिट मिळणार आहे. कारण का माझं असेल म्हणजे तुमचा परचेस, तर मी जर रिटर्न बरोबर फाईल नाही केलं इट विल ॲफेक्ट युअर परचेसेस. ठीक आहे. सो दिस रिटर्न नीड टू बी फाईल व्हेरी व्हेरी केअरफुली. अलॉंग विथ दिस यामध्ये तुमचे डेबिट नोट असतात, क्रेडिट नोट्स असतात, तुमचा एक्झाम सप्लाय पण असतो. सो रिलेटेड टू सप्लाय असं नाही की ज्याच्यात GST लागतो तो, ज्याच्यात GST नाही लागत त्याचे पण तुम्हाला डिटेल्स द्यायला लागतात. लाईक डेबिट नोट, क्रेडिट तुम्ही किती इश्यू केला आहे, किती एक्सपोर्ट केलं आहे, किती एक्झाम सप्लाय केला आहे, हे सगळं मेन्शन करावं लागतं. ठीक आहे. नाव मग आता आपण एक्झाम्पल घेऊ. तुम्ही माझे सप्लायर आहात, तुम्ही मला मटेरियल सेल केलेलं आहे. सो तुम्ही रिटर्न फाईल करा 11 तारखेला. मग ते माझ्या पोर्टलला दिसणार.
बिकॉज जोपर्यंत तुम्ही सेल्स रिटर्न फाईल करत नाही तोपर्यंत ते माझ्या पोर्टलला दिसणार नाही. मग माझ्या पोर्टलला दिसल्यानंतर मी ते चेक करेल की तुम्ही जे मला इन्व्हॉइसेस दिलेत त्याप्रमाणे ते पोर्टलला दिसतंय का नाही. जर काही डिस्क्रिपन्सी असेल तर तुम्हाला मी इन्फॉर्म करेल, आहे ना. ओके, मग ते तुम्ही रेक्टिफाय करू शकता का? यस, त्याला एक टेबल आहे रिटर्न आहे GSTR 1A. ए म्हणजे अमेंडमेंट. सो इन फ्यू केसेस यस पॉसिबल आहे टू डू इट इन GSTR 1A. बट समजा तुम्ही नाही केलं ते तुम्हाला नेक्स्ट मंथ पे करता येईल, इन बिटवीन नाही करता येणार. ठीक आहे. सो हे होणार आहे 14th ऑफ द एव्हरी मंथ. हे ॲटो पॉप्युलेट होतं, फाईल करायची गरज नाही, कारण का तुमचा सेल म्हणजे माझा परचेस आहे. सो तुम्ही जेव्हा सेल रिटर्न फाईल कराल तुम्ही प्रत्येक बायरचा GST नंबर द्याल की मी ह्या लोकांना गुड्स विकलेत. तो प्रत्येक बायरच्या GST पोर्टलमध्ये तुम्ही जे रिटर्न फाईल केले त्याचे डिटेल्स त्यात दिस इज रेटेड टू सेल परचेस, म्हणून याला म्हणतात ॲटो पॉप्युलेट. ठीक आहे. सो दिस इज युअर ITC. आणि 14th लॉग होतं. लॉगचा अर्थ काय सांगितलं की 14th पर्यंत जे बिल दिसतात तेवढेच रेक्टिफाय होतात. ह्याच्यानंतर जर काही कळलं की गडबड झालेली आहे तर ते नेक्स्ट मंथला रेक्टिफाईल. अँड दिस इज द ओनली प्रूफ ऑफ ITC. म्हणजे माझ्याकडं बिलं 10 लाखाची आहेत पण पोर्टलला फक्त 6 लाखाचे इन्व्हॉइस दिसत आहेत. आता क्वेश्चन आहे की क्रेडिट कितीचं मिळेल, तर 6 लाखाच्या फक्त जेवढे इन्व्हॉइसेस त्याचा GSTचा क्रेडिट मिळेल. सो इन्व्हॉइस माझ्याकडे आहेत, गुड्स माझ्याकडे मिळाले. बियॉन्ड दॅट जोपर्यंत सप्लायर रिटर्न फाईल नाही करत तोपर्यंत काहीच होणार नाही आणि त्याने डिटेल्स देणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. हे डाउनलोड करा आणि तुमच्या परचेस रजिस्टरवर काय करायचं आहे ते तुमच्याकडे जे परचेस आहे टॅली करा. त्यानंतर तुम्हाला 3 दिवस मिळतात, 15, 16, 17. या 3 दिवसामध्ये तुम्हाला ते टू बी फायनलाइज करायचं आहे. कारण का आपला फॉर्म्युला काय आहे, GSTR 1 इज माय आउटपुट लायबिलिटी, 2B इज माय इनपुट क्रेडिट, ॲज अ डिफरन्स मला पे करायचा. सो दिस नेट बी फायनलाइज बाय 17th सो दॅट आय कॅन पे इट ऑन 28. ठीक आहे. तिसरं असतं 3B. दिस इज द समरी रिटर्न, ज्यामध्ये आपलं सगळे डिटेल्स असतात. बट हे तुम्ही मला की असं 1, 2B आणि 3B मध्ये फरक काय? 1 and 2B मध्ये इच इन्व्हॉइसचे डिटेल असतात, इथे असते समरी. दॅट इज द डिफरन्स. ओके, इथं अगेन इन्व्हॉइसचे डिटेल्स डुप्लिकेट नव्हतं, समरी असते की टोटल आउटपुट मायनस टोटल इनपुट अँड टॅक्स पेबल. ह्याच्यात 3 डेट्स असतात, 1 तारीख आहे 20 आणि तुम्ही जर QRMP मध्ये असाल तर 22 आणि 23. ठीक आहे. सो यामध्ये तुमचा आउटपुट लायबिलिटी फिक्स होते, तुम्ही त्यात ITC क्लेम करता, बॅलन्स अमाऊंट पे करता आणि कॅनॉट एक्सीड GSTR टू बी ITC. करेक्ट. म्हणजे माझ्याकडं क्रेडिट 1 लाख असं मिळायला पाहिजे मला, पण पोर्टलला 80,000चेच इन्व्हॉइस दिसत आहेत. तर मित्रांनो यू कॅन क्लेम ओनली 80,000, नॉट बियॉन्ड दॅट. ओके. सो हे आहे आपलं 2B. ठीक आहे. आणि 3B. ओके. नाव आता हे जे मी एक्झाम्पल देतो, आता आपण डिस्कस करूया GSTR 1चं. हे फाईल कधी होतं? 11th ऑफ दी नेक्स्ट मंथला फाईल होतं. आता बिझनेस टू बिझनेस जर माझा बायर असेल म्हणजे दोघांकडे GST नंबर आहे, सो देन यू हॅव टू डू इच इनवॉइस सेपरेटली. हे लक्षात ठेवा की तुम्ही बिझनेस टू बिझनेस पण सप्लाय करता आणि बिझनेस टू कन्झ्युमर पण सप्लाय करता. माझं फार्मास्युटिकल शॉप आहे, तर मी एका फार्मास्युटिकल शॉपला मेडिसिन सप्लाय केले, सो त्याला त्याचं ITC पाहिजे. सो दॅट बिकम्स B2B. पण तुम्ही माझ्या दुकानात येऊन काही ॲवडेक्स परचेस केलं, यू बिकम B2C. सो दोन्हीचं कंप्लायन्स करायचं आहे. पण जेव्हा B2B असेल तर प्रत्येक इन्व्हॉइसचे डिटेल्स, त्या बायरचा GST नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, प्रोडक्टचा कोड नंबर, हे सगळं सांगणं काय आहे गरजेचं आहे. ठीक आहे. सो जर तुम्ही चुकून रॉंग GST नंबर टाकला तर इट विल अफेक्ट बायर. अच्छा, B2C असेल तर तुम्ही कन्सॉलिडेटेड बनवू शकता, है ना. यू मेक इट दिस इज 1 लाख, तर 1 लाखापर्यंत तुम्ही काय करू शकता, कन्सॉलिडेटेड बनवू शकता. ॲज अ सेट त्यामध्ये एक्सपोर्ट पण असतं. आता तुम्ही म्हणाल सर एक्सपोर्टवर पण GST येत नाही, तरी का गरज आहे? कारण का त्यातनं तुमचा सेल्स समजतो. त्यातनं काय समजतो, तुमचा सेल्स किती आहे. काही लोक एक्सपोर्टवर रिफंड क्लेम करतात, मग त्यांना गव्हर्नमेंट रिफंड कसं देईल? दे नीड टू अंडरस्टँड की खरंच एक्सपोर्ट झालं आहे का नाही. सो एक्सपोर्ट रिलेटेड काही सेपरेट प्रोव्हिजन्स आहेत जे तुम्हाला मी समजेल. सो त्याला म्हणतात झिरो रेटेड सप्लाय, ज्यामध्ये GST येत नाही. व्हॉट इज झिरो रेटेड? एक तर मी स्वतः एक्सपोर्ट केलं किंवा मी अशा युनिटला एक्सपोर्ट केलं जे SEZ मध्ये आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन, ते त्याला एक्सपोर्ट करणार आहे. सो आयदर आय कॅन एक्सपोर्ट डायरेक्टली और आय कॅन एक्सपोर्ट थ्रू अ युनिट इन SEZ. बोथ वे इट इज कॉल्ड एज अ झिरो रेटेड सप्लाय. त्याच्या आउटपुटवर GST येत नाही.
सो सगळे डिटेल्स देणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाव कारण इट इज रिक्वायर्ड फॉर रिफंड. नाव इट्स डेबिट नोट क्रेडिट नोट. व्हॉट इज डेबिट नोट क्रेडिट नोट? जेव्हा आपण सेल परचेस करतो कधी कधी काही गुड्स रिजेक्ट होतात, बिलाची व्हॅल्यू कमी जास्त होते, डिस्काउंटमुळे बिलाची व्हॅल्यू कमी जास्त होते, कधी कधी कॅल्क्युलेशन मिस्टेक होतात, कधी कधी GST रेटची गडबड होती, कधी कधी प्रोडक्टचा रेट चुकून होतो. सो मॅन्युअल एररमुळे बिलाची व्हॅल्यू कमी जास्त होती, तर ते ॲडजस्ट करण्यासाठी लागतं डेबिट अँड क्रेडिट नोट. बिकॉज इफ दॅट चेंजेस तुमचा आउटपुट GST पण चेंज होणार आहे आणि समोरच्याचा इनपुट GST पण चेंज होणार आहे. सो हे सगळं देणं गरजेचं आहे. नाव आता 3B मध्ये काय असेल लक्षात घ्या. 3B मध्ये असतं आपले पहिलं टोटल आउटपुट ॲज अ सेड कन्सॉलिडेटेड असतं है ना. टोटल सेल्स व्हॅल्यू, GSTचा ब्रेकडाऊन की B2B किती आहे, B2C किती आहे, एक्सपोर्ट किती आहे, ॲन्युअल रेट किती आहे, ह्याचं बायफोकेशन असतं आहे ना. दुसरं असतं तुमचा ITC किती मॅच झाला आहे तो आहे ना. आता एप्रिल 26 पासून मी एक व्हिडिओ बनवला होता की 0 मिसमॅच पॉलिसी. तर जेवढं 2B मध्ये दिसतं तेवढंच तुम्ही क्लेम करू शकाल. देन एक्झेम्प्ट अँड रिलेटेड सप्लाय, करेक्ट ना, तो पण डिक्लेअर करायचा. देन इंटरस्टेट सप्लाय किती आहे तो पण करायचा, कारण की त्यामध्ये IGST असतो. त्यानंतर ब्लॉक क्रेडिट ते पण दाखवायचं आणि किती तुम्ही पे करताय ते पण दाखवायचं आहे, करेक्ट ना. म्हणजे आता अच्छा GST पे 2 प्रकार येतो. एक माझं जे क्रेडिट आहे त्यातनं मी यूज करणार आणि राहिलेले पैसे मी कॅशमध्ये पे करणार. सो वेन एवर आय से GST पेएबल इट मीन्स 2 थिंग्स. वन, यू ॲडजस्ट फ्रॉम युअर ITC अँड सेकंड बॅलन्स यू पेड इन कॅश. सो याला दोघांना आपण म्हणतो की GST. ओके. सो आता तुम्ही जर म्हटलं की नंतर फाईल करतो ड्यू डेट नंतर, तर काय होईल, ही पेनल्टी आहे ना. आता ना ही जी पेनल्टी तुम्ही म्हणे व्हेरी का होती आहे, बिकॉज इट डिपेंड्स ऑन युअर टर्नओव्हर. इट डिपेंड्स ऑन युअर टर्नओव्हर. तुम्ही जर नील रिटर्न फाईल केलं, नील म्हणजे तुमचं काही ट्रान्झॅक्शन्स नाही आहे पण रिटर्न फाईल कंपल्सरी आहे, तर 20 रुपीज आहे. टॅक्स पेबल असेल तर 50 रुपीज आहे आणि ते मॅक्सिमम किती आहे, 500 रुपये. सो यू जस्ट लर्न राईट नाव की देर इज अ पेनल्टी. ठीक आहे. सो दिस इज द पेनल्टी पर डे. दिस इज द पेनल्टी पर डे. ठीक आहे. नाव let us come to composition scheme. Now if you are in a composition scheme then compliance फार कमी आहे. फर्स्ट थिंग, तुम्हाला फक्त पहिलं क्वार्टरली पेमेंट करायचं आहे बाय युझिंग दिस चलन. सो एप्रिल मे जून जो पहिला क्वार्टर असेल त्याचं पेमेंट होणार आहे कधीवर सांगा, जुलै 18ला. ओके. तो जुलै 18ला पेमेंट होणार आहे, करेक्ट ना. अँड रिटर्न फाईल होतो ॲन्युअली वर्ष संपल्यानंतर, करेक्ट ना. सो दिस इज नाव 30th जून. सो 30th जूनला ते तुम्ही काय करायचं, रिटर्न फाईल करायचं आहे. सो 30th जूनला आपल्याला ते काय करायचं, रिटर्न फाईल करायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सो टोटल वेळ लागतो 2 तास. मी ते पण दिले कारण का तुम्हाला फक्त 4 पेमेंट करायचे. आणि कंपोजिशन स्कीम्सचा मेजर चॅलेंज काय आहे, दे कॅनॉट क्लेम ITC. ते इंटरस्टेट सप्लाय करू शकत नाही, ई-कॉमर्सवर सप्लाय करू शकत नाही, दे कॅनॉट चार्ज GST, करेक्ट ना. सो दॅट इज वॉट. सो तुमचा टर्नओव्हर 3 लाख असेल तर 3 लाखावर 1% 3000 रुपीज तुम्हाला GST पे करावं लागेल. सो कंप्लायन्स कॉस्ट यामध्ये कमी असते. म्हणून तुम्ही एक सुनीता सारीचं एक्झाम्पल दिलं आहे. सो बेसिकली तुम्ही जर रेग्युलर स्कीममध्ये गेला तर कंप्लायन्स मल्टिपल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की रेग्युलर स्कीम अँड कंपोजिशन स्कीम. आता ह्यामध्ये जे रिटर्न्स आहेत ते मंथली अँड क्वार्टरली आहे. इथे रिटर्न इयरली आहे. त्यानंतर इथे जे पेमेंट्स आहेत, ऑब्विसली पेमेंट पण कसे आहेत, पेमेंट मंथली आहेत है ना. GST मध्ये पेमेंट गव्हर्नमेंटने सांगितले पैसे आम्हाला मंथली पाहिजेत. अँड कंपोजिशनमध्ये पेमेंट इज क्वार्टरली. सो इफ यू वॉन्ट टू मिनिमाइज द compliance, देन ऑलवेज गो फॉर कंपोजिशन स्कीम. कारण का इथं फक्त तुमचं एकच रिटर्न फाईल होतं. इथं बघा किती रिटर्न फाईल होतं तुमचे, काउंट करा तुम्ही. तुमचे GSTR 1, 2B अँड 3B. सो अँड प्लस एक फाईल होता ॲन्युअल रिटर्न. सो तुम्ही प्रत्येक मंथली केलं तुमचे 36 रिटर्न्स फाईल होतात प्लस ॲन्युअल रिटर्न 37. इथं वर्षातनं एकच रिटर्न फाईल होतं. सो दॅट इज द डिफरन्स. सो इफ यू वॉन्ट टू मिनिमाइज द कंप्लायन्स कॉस्ट, if you're a small businessman, it's always better to go for composition scheme. So guys, in this video
आपण बघितलं की GSTचे GSTR 1, 2B, 3B काय असतात, त्याचे डिटेल्स काय असतात, त्याचे ड्यू डेट काय, त्याची पेनल्टी काय आहे, आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेग्युलर टॅक्स पर अँड कंपोजिशन स्कीम ॲज फार ॲज फायलिंग ऑफ रिटर्न इज कन्सर्न. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा मित्रांबरोबर. आणि हे तुम्हाला मी थेरॉटिकल सांगितलं, तुम्हाला प्रॅक्टिकली शिकायचं असेल तर आपल्या आयटॅपचे जे GSTचे कोर्सेस आहेत ते तुम्ही जॉईन करा. You will learn this practically and it will help you in your studies, in your job, as a businessman, as a freelancer, everywhere it will help you. तो मित्रांनो लगेच इन्स्टिट्यूटच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं एक सेशन बुक करा, ज्यामध्ये तुम्हाला आमचे काउन्सिल तुमचं पूर्ण प्लॅनिंग करून देतील. मित्रांनो थँक्यू सो मच अँड बेटर पुढच्या लवकरच. बाय बाय.